नमस्कार. सध्या बघा जगात जी काही उलथापालथ सुरू आहे त्याचा थेट परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतोय आणि हा दबाव वाढतच चाललाय. मग यावर सरकार काय करतंय? तर सरकारने चक्क एक खूप जुना पण तितकाच पॉवरफुल कायदा बाहेर काढलाय. नाव आहे अत्यावश्यक वस्तू कायदा. आता हा कायदा नक्की आहे तरी काय आणि आज अचानक तो इतका महत्त्वाचा का ठरलाय? चला हेच आपण आज सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत तर सुरुवात करूया सध्याच्या संकटापासून. मग ह्या कायद्याचा मूळ उद्देश काय होता ते बघू. सरकारला यातून नेमके कोणते अधिकार मिळतात? 2020 मध्ये यात एक मोठा बदल झाला होता, तो काय होता? आणि शेवटी या सगळ्यामुळे जो एक वाद निर्माण झालाय त्या नाजूक संतुलनावरही आपण बोलूया. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. म्हणजे विचार करा, 1955 साली बनवलेला एक कायदा आजच्या काळात एका आंतरराष्ट्रीय समस्येवर कसा काय वापरला जातोय? झालंय असं की सध्या अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यातला संघर्ष आणि पश्चिम आशियातल्या तेल पुरवठ्यात आलेले अडथळे ह्या सगळ्यामुळे जगातल्या एनर्जी मार्केटमध्ये एक प्रकारची भीती आणि अनिश्चितता पसरली आहे. आता या जागतिक अस्थिरतेची झळ आपल्या देशाला बसू नये आणि आपल्या घरातला इंधनाचा पुरवठा व्यवस्थित राहावा यासाठी भारत सरकारने लगेचच पावलं उचलायला सुरुवात केली आहे. हो, आणि गंमत म्हणजे यासाठी सरकारने जे हत्यार वापरलंय ते आहे 1955 सालचा अत्यावश्यक वस्तू कायदा. इतका जुना कायदा आजच्या काळात कसा काय उपयोगी पडतोय हेच तर आपल्याला समजून घ्यायचंय. बघा, या कायद्याचा वापर करून सरकारने तेल कंपन्यांना एकदम स्पष्ट सूचना दिल्यात. सांगितलंय की घरगुती गॅस सिलेंडरचं म्हणजे LPGचं उत्पादन जास्तीत जास्त वाढवा. इतकंच नाही तर पेट्रोकेमिकल्स बनवण्यासाठी जो कच्चा माल वापरला जातो तो आता LPG बनवण्यासाठी वापरा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरात गॅसची टंचाई अजिबात होता कामा नये. ठीक आहे, तर आजची परिस्थिती आपण पाहिली, पण आता थोडं मागे जाऊन बघूया. हा कायदा मुळात बनवला कशासाठी गेला होता? त्याचा खरा उद्देश काय होता? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर हा कायदा म्हणजे एक प्रकारची गॅरंटी आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू म्हणजे रोजचा लागणाऱ्या गोष्टी योग्य दरात मिळतील याची खात्री देणारा हा कायदा आहे. आणि यासाठी सरकारला उत्पादन, पुरवठा, वितरण या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याचे पूर्ण अधिकार मिळतात. या कायद्यामागची मूळ कल्पना होती ती म्हणजे ग्राहकांचं संरक्षण. बाजारात होणारी साठेबाजी, काळा बाजार किंवा मुद्दामहून वस्तूंची टंचाई निर्माण करून भाव वाढवणारे जे लोक असतात त्यांच्यापासून सामान्य नागरिकांना वाचवणं हेच या कायद्याचं प्रमुख उद्दिष्ट होतं. मग प्रश्न येतो की हे सगळं करण्यासाठी सरकारला नेमकी कोणती ताकद मिळते? तर या कायद्याला आपण सरकारचा एक टूलबॉक्स म्हणू शकतो, ज्यात वेगवेगळी साधनं आहेत. आणि हे जे अधिकार आहेत ना, हेच या कायद्याचं खरं बळ आहे. म्हणजे सरकार ठरवू शकतं की कोणती वस्तू अत्यावश्यक आहे. इतकंच नाही तर तिची किंमत काय असेल हेही सरकार ठरवू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यापारी किंवा दुकानदार एखाद्या वस्तूचा किती साठा करू शकतात यावर सुद्धा सरकार बंधनं घालू शकतं. म्हणजे साठेबाजीला थेट चाप. आणि हा कायदा किती कडक आहे हे या शिक्षांवरूनच कळतं. समजा कोणी नियम मोडले तर फक्त दंड भरून सुटका नाही, थेट 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. आणि जो काही अवैध साठा असेल तो तर सरकार सरळ जप्त करतं. आता या कथेत एक मोठा ट्विस्ट येतो. साल होतं 2020. या कायद्यात एक अशी दुरुस्ती करण्यात आली ज्यामुळे खेळाचे नियमच बदलले, विशेषतः शेती आणि अन्नधान्याच्या बाबतीत. ही दुरुस्ती इतक्या वेगाने झाली की बघा, जून 2020 मध्ये अध्यादेश आला आणि सप्टेंबर महिना संपेपर्यंत म्हणजे अवघ्या 3-4 महिन्यात राष्ट्रपतींच्या सहीने त्याचं कायद्यात रूपांतर सुद्धा झालं. तर बदल काय झाला? आधी कसं होतं, सरकारला वाटलं तर ते कधीही डाळी, कांदे, बटाटे यासारख्या वस्तूंवर स्टॉक लिमिट लावू शकत होतं. पण या दुरुस्तीनंतर असं करता येणार नाही. आता फक्त आणि फक्त युद्ध, मोठा दुष्काळ किंवा प्रचंड दरवाढ झाली तरच सरकार यात हस्तक्षेप करू शकतं. म्हणजे आता हस्तक्षेप करण्यासाठी सुद्धा काही अटी घातल्या आहेत. उदाहरणार्थ, फळं आणि भाज्यांच्या किमती जर गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाल्या म्हणजे 100% वाढल्या तरच सरकार साठवणुकीवर मर्यादा घालू शकतं. आणि नाशवंत नसलेल्या धान्यासाठी ही मर्यादा 50% दरवाढीची आहे. आता सरकारनं यामागचं कारण काय दिलं? तर त्यांचा उद्देश होता की कृषी क्षेत्रातला सरकारी हस्तक्षेप कमी करायचा, जेणेकरून खासगी कंपन्या आणि गुंतवणूकदार पुढे येतील आणि गोदामांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करतील. आणि इथेच आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो. या कायद्यामुळे बाजाराचं स्वातंत्र्य आणि ग्राहकाचं संरक्षण यांच्यात एक नाजूक संतुलन निर्माण झालंय. पण या बदलाला विरोधही झाला.
अनेक शेतकरी संघटनांचं म्हणणं होतं की जर सरकारचं नियंत्रणच काढून टाकलं तो मोठे व्यापारी मनमानी साठेबाजी करतील आणि याचा थेट फटका बसणार तो सामान्य आणि गरीब ग्राहकांना. त्यांच्यासाठी वस्तू महाग होतील. तर आजची परिस्थिती काय आहे? आज या कायद्याची दोन वेगवेगळी रूपं दिसतायत. एकीकडे पेट्रोल डिझेल किंवा गॅससारख्या ऊर्जा संकटात हा कायदा सरकारसाठी एक पॉवरफुल हत्यार आहे, तर दुसरीकडे कृषी क्षेत्रासाठी मात्र त्याची ताकद मुद्दामहून मर्यादित करण्यात आली आहे. आणि हाच प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे. देशातल्या लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सरकारी नियंत्रण आवश्यक आहे की बाजाराला पूर्णपणे मोकळं सोडणं फायद्याचं आहे? या दोन्हींमधला तो अचूक बॅलन्स, ते योग्य संतुलन नेमकं कुठे आहे यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.